गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आजची सकाळ पाहताना किती मस्त आहे. सकाळ सकाळी शाळेचा मेसेज आलेला आहे. शाळांना सुट्टी आहे आणि बाहेरचे वातावरण एवढे सुंदर आहे की खरंच खूप छान वाटत होते. काय शाळेला सुट्टी असल्यामुळे थोडंसं निवांतच उठले आणि स्वयंपाकाची तयारी केली. इकडे आपली भाजी बनवली आणि मस्त चहा घ्यायला चालू केलं. चहा बनवला आणि चहाचा आस्वाद घेतला, कारण थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात चहा तर खरंच खूप एनर्जेटिक आहे. आणि आतिश पहा किती मस्त झोपलेला आहे. सकाळपासून पाऊस एवढा कंटिन्यू चालू होता की आमच्या बिल्डिंगच्या खाली गटार साफ न केल्यामुळे पाणी साठले होते. मग काय थोडं खाली पाहिलं आणि नंतर मग आपली चपातींची तयारी केली. म्हटलं चपाती भाजी बनवून घ्यावी, म्हणजे संध्याकाळच्या सेट म्हटलं थोडं जास्त जेवण बनवावं, कारण मला आज 9-9:30 वाजता ड्युटीला जायचं होतं. मग सकाळची सर्व कामं आवरली की खरंच बरं वाटतं. संध्याकाळी थोडा लेटच होतो मला यायला, कधी 9 वाजतात. मग आतिशला भूक लागलेली असते, त्यामुळे मग सकाळी थोडंफार एक्स्ट्रा जेवण बनवून जाते आणि आल्यानंतर थोडंफार बनवते. आणि एकतर एवढी गरमी चालू होती, त्यात अचानक पाऊस, आणि खरंच आपल्याला गरमी पण सहन होत नाही आणि पाऊस पण खरं सांगू का, पाऊस पडत असल्यामुळे खरंच खूप छान वाटतं आहे. बाहेरचं वातावरण पण छान वाटते. आतिशच्या पप्पाने आज गुरुवार सकाळची मस्त अशी पूजा करून घेतली आणि ते सकाळचे ग्रंथ वाचतात, तर तेही त्यांनी वाचून घेतलं. आणि पूजा केल्यानंतर घरात खरंच खूप प्रसन्न वाटतं. आणि तोपर्यंत मी पण म्हटलं माझे बाकीचे कामं आवरावी, कारण डब्बा बनवला की दोघांचेही डबे भरून दिले की बाकी किचन वगैरे आवरता येतं. आणि पावसामुळे ना आता थोडं लवकरच उठावं लागतं, कारण ट्रॅफिक असतं, सकाळचा पाऊस भरपूर असतं, गाडी स्लो चालवावी लागते. आतिशलाही सकाळचं 7-7:30ला स्कूल असल्यामुळे त्याला लवकर सोडावं लागतं. आणि नंतरही मी बाहेर पाहिलं तर बाहेर पावसाचा जोर खूपच जास्त होता. मला पण खूप टेन्शन आलं होते की कसं कामावर जायचं. पण ठीक आहे, असो, पाऊस तर असलाच पाहिजे. तोपर्यंत आमच्या कामावाल्या मावशी आल्या होत्या, त्यांनी भांडी घासून घेतली. तोपर्यंत मी फरशी पुसायला घेतली. म्हटलं फटाफट कामं आवरती, घर एकदा क्लीन झालं की घरात प्रसन्न वाटतं. आणि आज सुट्टी असल्यामुळे आमचा बघा शंभूराजे मस्त असं खेळत होते. मग घरातली सर्व कामं झाली. आतिशचे पप्पा आणि आतिश दोघेही गेले, कारण आतिशला बहिणीकडे ठेवावं लागतं. आम्ही दोघेही दिवसभर घरात नसतो. मग मी माझी छान तयारी केली, आवरलं, माझं आवरायला घेतलं. आणि मलाही तोपर्यंत 9:30 वाजल्या होत्या. मलाही ड्युटीला जायचं होतं आणि मलाही टेन्शन आलं होतं की आता अशा पावसात कसं जायचं. तर मीही माझं छान आवरलं. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा मला. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. मी जायला निघाले होते तर आरेमध्ये बघा, आरे कॉलनीतूनच मी जाते येते, तर मस्त पाऊस आणि किती छान वातावरण झालं होतं. मग मला पण मोह आवरलं नाही, थोडं